नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुनश्च एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण येणाऱ्या एक्झामसाठी करंट अफेअरची एक सिरीज चालू केली होती. त्यामध्ये आपण 4 लेक्चर ऑलरेडी बघितलेले आहेत. तर आजचा जो हा लेक्चर आहे तो 5वा लेक्चर आहे. ठीक आहे. आता मागच्या लेक्चरमध्ये आपण आपली जी कॅम्पेन आहेत, प्रोजेक्ट्स, त्यानंतर काही या ठिकाणी कार्यक्रम आहेत, त्याची एक वेगळी कॅटेगरी करून आपण त्या मागच्या लेक्चरमध्ये काही 10-20 जे आहेत प्रोजेक्ट्स महत्त्वाचे कॅम्पेन असेल ते आपण कव्हर केले होते. या लेक्चरमध्ये आपण जे मी तुम्हाला बोललो होतो की पार्ट 1 असेल आणि आपण ही जी सिरीज आहे किंवा या लेक्चरमध्ये पार्ट 2 असेल, तर काही 10-20 कॅम्पेन जी राहिली होती ती मी या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, चलो. आता या कॅम्पेन किंवा प्रोजेक्ट असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल त्यावरती क्वेश्चन्स कसे विचारतात हे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये आयोगाचे जे PYQ आहेत त्यामध्ये आपण पाहिलं. त्यामध्ये एक तर प्रश्न असतो आणि त्या प्रश्नामध्ये तो कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमाचं मग कधीतरी आपल्याला मिनिस्ट्री विचारतात, मंत्रालय कुठलं आहे, कधी कधी त्या कार्यक्रमाचा उद्देश विचारतात. ठीक आहे. किंवा कधी कधी एखादा कार्यक्रम आणि ते कुठल्या राज्यानं चालू केलं हे विचारतात. ठीक आहे. जसं की माय राईट, माय पॅड माय राईट असं काहीतरी कार्यक्रम आहे, तो कुठल्या सरकारने चालू केला. तर अशा प्रकारे ह्या प्रश्नांचं स्वरूप आपण पाहिले. आपण 20-30 या ठिकाणी PYQs पाहिली जी आतापर्यंत एक्झामला विचारली होती. ती सगळी PYQ मी कलेक्ट करून मागच्या लेक्चरमध्ये दाखवले. ठीक आहे. तर त्या पॅटर्न असेल म्हणजे त्या स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी येण्याचे चान्सेस असतात. त्यासाठी आजच्या लेक्चरमध्ये हे खूप खूप तर फॅक्च्युअल डेटा आहे. ठीक आहे. पण ऍक्च्युअली फॅक्च्युअल डेटा करताना जास्त डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. थोडंसं फॅक्च्युअल डेटा असल्या कारणानं ते अगदी तुम्हाला त्या प्रश्नाच्या स्वरूपावरून PYQच्या स्वरूपावरून एकतर ते स्टेट किंवा ती मिनिस्ट्री किंवा मग त्याचं ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्देश वगैरे या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. चला, आता तुम्ही बघा, जेव्हा मी मागचं या ठिकाणी कॅम्पेन किंवा कार्यक्रम वगैरे तर जेव्हा घेतलंय त्यामध्ये असे काही कार्यक्रम असतात किंवा असं काही कॅम्पेन असतात, काही कॅम्पेन्स किंवा काही कार्यक्रम किंवा काही प्रोग्राम्स किंवा काही प्रोजेक्ट्स की आपण वाचल्या आपल्या लक्षात येतं की याची मिनिस्ट्री कुठली असेल किंवा याचा उद्देश काय असू शकतो. ठीक आहे. ओके. किंवा कधी कधी तर आपल्याला कळतं की म्हणजे याचं स्टेट कुठलं असेल, जेणेकरून म्हणजे नॉर्थचं असेल का, साऊथचं असेल का. ओके. म्हणजे स्पर्धा परीक्षा तयारी करताना या गोष्टी आपण फिगर आउट करू शकतो. ठीक आहे. नावावरनं, त्या एखाद्या कार्यक्रमाच्या नावावरनं. पण कधी कधी असं होतं ना की नावावरनं आपण फिगर आउट करू शकत नाही. आपल्याला कळत नाही नेमकं या कार्यक्रमाचा उद्देश काय असेल, त्याची मिनिस्ट्री कुठली असेल, मंत्रालय कुठलं असेल. ठीक आहे. किंवा या कुठल्या राज्यानं चालू केलं असेल. आणि म्हणून मग ती आपल्याला एक जास्त काळजीपूर्वक ती कार्यक्रम्स असेल, ती प्रोग्राम्स असेल ते बघणं आवश्यक ठरतं. ओके. चला, तर तशीच काही या ठिकाणी प्रोजेक्ट्स आहेत, काही कॅम्पेन आहेत मी घेतलेली. त्यामध्ये नक्कीच नावावरनं आपल्याला खरोखरच लक्षात येत नाही की ती कुठल्या राज्यानं चालू केली किंवा त्यांचा उद्देश काय असेल. पण आता आपण बघूयात आणि एकंदरीत त्यांना लक्षात कशा प्रकारे ठेवता येईल त्या सुद्धा म्हणजे त्याही रीतीने आपण प्रयत्न करण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे. चला, बघा, यामध्ये पहिला आहे प्रोजेक्ट अलंकार. प्रोजेक्ट अलंकार. ठीक आहे. प्रोजेक्ट अलंकार. आता काही लक्षात येतं का रे नावावरनं? अलंकार माहिती आपल्याला, एकतर मराठी भाषेमध्ये अलंकार असतात. ठीक आहे. मग तर फक्त एवढं फिगर आउट होतं की अलंकार या शब्दाचा अर्थ आपल्याला माहित असतो की अलंकार काय आहे. पण जेव्हा प्रोजेक्ट अलंकार असं येतं तेव्हा नेमकं आपण ओळखू शकत नाही की नेमकं हे प्रोजेक्ट अलंकार आहे तरी काय. ओके. कुठल्या राज्याचं हे प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. आणि याचा उद्देश काय आहे. तर बघा, प्रोजेक्ट अलंकार. ठीक आहे.
आता प्रोजेक्ट अलंकार हे जे आहे हे आहे चालू केले ते उत्तर प्रदेश सरकारनं, ठीक आहे. उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने हे चालू केले आणि याचा उद्देश काय रे, तर शासकीय माध्यमिक आणि अनुदानित शाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी सुरू केलेला एक शैक्षणिक पायाभूत सुविधा उपक्रम आहे, हे लक्षात घ्या. बस इतकं लक्षात घ्या. प्रोजेक्ट अलंकार काय आहे, तर एक थोडक्यात सांगायचं झालं की प्रोजेक्ट अलंकार काय आहे, तर हे यूपी गव्हर्नमेंटचं, उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटचं एक इनिशिएटिव्ह आहे की जी शाळा आहेत, जी माध्यमिक शाळा आहेत किंवा अनुदानित शाळा आहेत, त्यांचा उद्देश असा आहे की जी जीर्ण झालेली बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंग्सला त्यांनी काय करतात, ती बिल्डिंग बांधणं, त्यांना मॉडिफाय करणं किंवा स्मार्ट या ठिकाणी स्मार्ट वर्ग खोल्या तयार करणं, सीसीटीव्ही या ठिकाणी बसवणं, त्यानंतर आणखीन सांगता येईल त्याच्यामध्ये कम्प्युटर लॅब्स बनवणं. तर हे याचा उद्देश आहे. तर एवढंच लक्षात घ्या. त्यामध्ये त्यांनी आता प्रोजेक्ट अलंकार आहे, थोडंसं संस्कृत नाव आहे, त्यासाठी संस्कृत भाषेला थोडंसं त्यांनी काय केलंय, जास्त महत्व देऊन या ठिकाणी ते नाव ठेवले प्रोजेक्ट अलंकार, ठीक आहे. तर इतक्या गोष्टी लक्षात ठेवा. आता यूपी मी नेहमी म्हणतो की जेव्हा आपण उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट, आता खूप साऱ्या वर्षभराच्या न्यूज आपण वाचतो, ठीक आहे, 1-1.5 वर्षाचं डेफिनेटली आपल्याला 1-1.5 वर्षापूर्वीच आपल्याला विचारतात एक्झाम मध्ये. तर मग आता यूपी गव्हर्नमेंटच्या खूप सारे युनिव्हर्सिटीज आहेत, खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत किंवा खूप साऱ्या स्कीम्स आहेत. मग मला असं म्हणायचंय जेव्हा यूपी गव्हर्नमेंटच्या काही 5-10 महत्वाच्या स्कीम्स असतील किंवा प्रोजेक्ट्स असतील, जर तुम्ही एका पेजवरती आणाल तर डेफिनेटली तुम्हाला रिव्हिजनला या ठिकाणी खूप सोपं जाईल. आणि जो करंट अफेअरचा जो वास्टनेस आहे, जो वास्टनेस आपण म्हणतो की जे करणं ते पॉसिबल नाहीये रिव्हिजन वगैरे करणं, तर जेव्हा तुम्ही असं कराल त्या खूप साऱ्या न्यूज, त्यांच्या योजना असेल किंवा या यूपी गव्हर्नमेंटनं एखादी इनिशिएटिव्ह असेल किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटचं एखादी इनिशिएटिव्ह असेल, तुम्ही जेव्हा एका पेजवरती आणता तर ते रिव्हिजनला सोपं जातं, म्हणजे सिमिलर डेटा वाटायला लागतो आणि भरपूर गोष्टी आपण फिगर आउट करू शकतो. ओके, म्हणजे सांगायचं आता यूपी गव्हर्नमेंटचं खूप सारे या ठिकाणी आणखीन इनिशिएटिव्ह सांगता येईल. 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट नावाचं एक हे आहे, 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट, हे पण या ठिकाणी यूपी गव्हर्नमेंटचं आहे. त्यानंतर आपण दुसरी गोष्ट पाहिली तर बघा, जी भारतातली पहिली AICT आहे लखनौ, ठीक आहे, ही पण या ठिकाणी उत्तर प्रदेशच्या म्हणजे अंडर उत्तर प्रदेशच्या पेजवरतीच जाईल असं मला वाटतं. तर अशा काही स्कीम्स असेल किंवा अशा काही योजना असतील किंवा अशा प्रकारे प्रोजेक्ट्स असतील किंवा काही दुसऱ्या इनिशिएटिव्ह असतील ते एका पेजवरती आणण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला ते रिव्हिजनला सोपं जाईल. ओके, चलो नेक्स्ट. प्रोजेक्ट अलंकार पाहिला आपण. यानंतर आहे विद्याशक्ती उपक्रम, ठीक आहे, विद्याशक्ती उपक्रम. आता नावावरून आपण फिगर आउट करू शकतो की विद्याशक्ती उपक्रम. तुम्ही बघा मागच्या PYQ मध्ये मी दाखवले तुम्हाला की आयोग कसं विचारतो. आयोग जर त्यांनी ते प्रोग्राम विचारला असेल तर त्या नावावरून आपण खरंच फिगर आउट करू शकत नाही, म्हणजे कन्फ्युजन होतं नेमकं काय असेल, ठीक आहे. आणि म्हणून मग नेहमी आयोग असंच विचारतो की विद्यार्थ्यांना लक्षात आलं नाही पाहिजे, ठीक आहे, की ही स्कीम्स कशा संबंधित आहे किंवा कुठल्या राज्याने चालू केली. म्हणून जी काही अशी काही आहेत जे प्रोजेक्ट आहेत, अशी काही प्रोजेक्ट्स जी नावानिशी लक्षात येत नाही त्यांना आपण थोडंसं डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात किंवा मग ते लक्षात ठेवण्यासाठी किंवा मग कशा प्रकारे आपण ते लक्षात येईल आपल्या, तर त्यासाठी प्रयत्न करूया, ठीक आहे. आता विद्याशक्ती उपक्रम आहे, नावावरून अगदी विद्या म्हटलं की शाळेशी संबंधित आहे असं स्पष्ट होतं, ठीक आहे. विद्याशक्ती उपक्रम. आता बघा मग डेफिनेटली आपण एक शैक्षणिक कार्यक्रम आहे, पण बघा हा जो कार्यक्रम आहे तो आंध्र प्रदेशचा आहे, दिसतंय, आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटचा हा कार्यक्रम आहे. बघा विद्याशक्ती एक्सप्रेस, विद्याशक्ती उपक्रम, ठीक आहे. आणि याला सहाय्य केले, याच्यासोबत जो टाइप आहे ते IIT मद्रास. कोणता आहे? IIT मद्रास या संस्थेनं यासोबत टाइप केले, IIT मद्रास. आता बघा विद्याशक्ती उपक्रम, आंध्र प्रदेश सरकार आणि IIT मद्रास या दोघांनी मिळून हे उपक्रम चालवलाय. त्याचा उद्देश काय रे, तर सरकारी शाळांमधील कमी कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी हे चालवलंय, हे उपक्रम चालवले. याचा उद्देश आहे, ठीक आहे. एक टेक्नॉलॉजी आधारित आहे, AI बेस्ड आहे. आता प्रत्येक गोष्ट AI होत चालली आहे, ठीक आहे. तर कशा प्रकारे आपण AI बेस्ड गोष्टी करू शकतो, त्यासाठी प्रत्येक स्टेट असेल किंवा प्रत्येक या ठिकाणी राज्य असेल तशा पद्धतीनं किंवा तशा दिशेनं
त्या दिशेने प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे, कुठल्याही राज्य असेल तर. मग विद्याशक्ती उपक्रम, ठीक आहे. आता याचा जर तुम्ही उद्देश लक्षात घ्याल ना, त्याचा उद्देश सरकारी शाळांमधील कमी कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी हे कार्यक्रम आहे, विद्याशक्ती उपक्रम. बघा मग काय, तर असं लक्षात घ्या की या ठिकाणी शाळेमध्ये काही पोरांचा IQ असेल किंवा काही पोरं अशी थोडीशी मठ्ठ आहेत, ओके, आणि मग त्या पोरांना एक विद्येची शक्ती यावी, थोडंसं त्यांना विद्या कळावी, यासाठी आपण थोडंसं आपण प्रे करतोय असं लक्षात घ्या, किंवा आपण एक विद्याशक्ती यावी असं प्रकारे एक डिमांड करतोय असं लक्षात घ्या. आणि मग विद्याशक्तीचा या ठिकाणी तुम्हाला उद्देश लक्षात येईल, ठीक आहे, की सरकारी शाळांमधील कमी कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी हा कार्यक्रम आपण राबवतोय. कोण राबवतोय? आंध्र प्रदेश सरकार. आणि त्यासोबत टायप जे आहे, त्यासोबत जे इन्स्टिट्यूट आहे ती आहे IIT मद्रास. आता आणखीन मी सांगतो तेच नेहमीप्रमाणे, या ठिकाणी आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटचं इनिशिएटिव्ह आहे. तर मग तुम्हाला आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटचे काही आणखीन काही प्रोजेक्ट्स असतील का, आहेत का, किंवा आणखीन काही कॅम्पेन आहेत का, ठीक आहे, किंवा आणखीन काही स्कीम्स आहेत का, किंवा काही आणखीन इनिशिएटिव्ह आहेत का, तर ते तुम्हाला आणखीन एका पेजवरती आणू शकता, आणि जेणेकरून तुमचं रिव्हिजनला वगैरे तुम्हाला सोपं जाईल, ठीक आहे. जसं की आता मी जस्ट बोललो, वन प्रोडक्ट वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट, जे इनिशिएटिव्ह उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटचा आहे, त्याच प्रकारे या ठिकाणी वन फॅमिली वन एंटरप्रेन्योर हा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटचा आहे, ओके. त्यानंतर आणखीन काय सांगता येईल, नुकतंच रिसेंटली बातम्यामध्ये आहे की 2 अपत्य धोरण रद्द करणारा राज्य कुठलं, तर हे आंध्र प्रदेश आहे. तर अशा 3-4 गोष्टी, अशा तुम्ही एक 5-7 गोष्टी एका पेजवरती तुम्ही आणू शकता, आणि जेणेकरून तुम्हाला एक आंध्र प्रदेशच्या जेवढ्या काही न्यूज आहेत ते एका पेजवरती येतील आणि तुम्हाला रिव्हिजनला सोपं देईल, ठीक आहे. आता कधी कधी बघा टायपच्या गोष्टी नेहमी असतात, मी नेहमी सांगतो टायपच्या गोष्टी एका पेजवरती आल्या तर बरं. या ठिकाणी आंध्र प्रदेश सरकारसोबत या ठिकाणी IIT मद्रासनं टाईप केलंय, आणि कधी कधी आपल्याला विचारतात सुद्धा की जेव्हा एखादी गोष्ट आपण, जसं की एखाद्या सरकारसोबत जेव्हा IIT मद्रास असेल, IIT बॉम्बे असेल, ठीक आहे, IIT कानपूर असेल, तर या IITच्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत, संस्था आहेत, या टाईप करतात. आणि कधी कधी मग डिरेक्टली प्रश्न असतो की हे इनिशिएटिव्ह आहे आणि यासोबत, म्हणजे हे इनिशिएटिव्ह या राज्याचं आहे, आणि मग या राज्यासोबत जे टायप आहे, किंवा म्हणजे कुठल्या संस्थेने या ठिकाणी सहकार्य केले, तर अशा प्रकारे प्रश्न फ्रेम होतात. आणि म्हणून सांगतो की IIT मद्रास असेल, IIT बॉम्बे असेल, ठीक आहे, किंवा IIT कानपूर असेल, किंवा आणखीन कुठली एखादी 4-5 IIT आहे ज्यावरती PYQ मध्ये प्रश्न आले, ते तुम्ही एका पेजवरती जर आणले, 4-5 जे आहेत त्यांचे इनिशिएटिव्ह वगैरे, किंवा ते ज्यांच्या गव्हर्नमेंट सोबत त्यांनी टाईप केले, तर ते कदाचित तुम्हाला रिव्हिजन सोबत देईल. माझं हेच म्हणणं आहे, ठीक आहे. काय ना, विद्याशक्ती उपक्रम काय, एक टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन कार्यक्रम आहे. विद्याशक्ती आपण पाहिलं कशा प्रकारे लक्षात ठेवायचा, उद्देश लक्षात ठेवायचा, सरकारी शाळांमधील कमी कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी, ज्या लोकांचा IQ, ज्या विद्यार्थ्यांचा IQ लेवल कमी आहे, त्यांना एक विद्या देव, शक्ती हो, विद्याशक्ती हो, या हिशोबानं आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटने हे चालू केलेलं आहे. कळतंय? चला नेक्स्ट, यानंतरचा आहे प्रोजेक्ट दिशा. काय आहे? प्रोजेक्ट दिशा. बघा आता प्रोजेक्ट दिशा हे जे इनिशिएटिव्ह आहे ते आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं, ओके. महाराष्ट्र सरकारनं हे प्रोजेक्ट दिशा नावाचं प्रोजेक्ट इनिशिएटिव्ह उपक्रम चालू केले. तर सहकार्य कुठलं आहे, तर सहकार्य केलेले जे इन्स्टिट्यूट आहे ते आहे जय वकील फाउंडेशन. जय वकील फाउंडेशन नावाची ही इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी सहकार्य केले. कळते? आता बघा याचा उद्देश लक्षात घ्या. प्रोजेक्ट दिशा महाराष्ट्र सरकारने जय वकील फाउंडेशनच्या सोबत मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी उपक्रम राबवलाय. याचा उद्देश बघा, जी इंटेलेक्च्युअल मुलं आहेत, दिव्यांग इंटेलेक्च्युअल, ज्यांचं ते बुद्ध्यांक कमी आहे, ठीक आहे, तर
त्या पोरांना, त्या विद्यार्थ्यांना एक प्रमाणित अशा प्रकारचं अभ्यासक्रम लागू करावा, तर यासाठी हे दिशा उपक्रम आहे, प्रोजेक्ट दिशा उपक्रम. ठीक आहे. आणि जेणेकरून मग त्यांना ते प्रमाणित अभ्यासक्रम असेल तर त्यामध्ये त्यांच्या शैक्षणिक याच्यामध्ये कामगिरीमध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल, त्यासाठी हे त्या ठिकाणी दिशा प्रोजेक्ट दिशा नावाचा उपक्रम राबवतोय. कोण राबवतोय? महाराष्ट्र गव्हर्नमेंट. त्यासोबत टाईप जे आहे ते जय वकील फाउंडेशन. तुम्हाला दिसत नसेल कदाचित, पण माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्या. जय वकील फाउंडेशन महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं हे इनिशिएटिव्ह आहे, प्रोजेक्ट दिशा. उद्देश काय आला? काय? बौद्धिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुधारण्यासाठी, विशेष म्हणजे दिव्यांग, जे दिव्यांग विद्यार्थी आहेत, ठीक आहे, त्यांची जी आहे बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी त्या ठिकाणी एक प्रमाणित अभ्यासक्रम लागू करावा, त्यासाठी हे प्रोजेक्ट दिशा नावाचं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं हे इनिशिएटिव्ह आहे. कळतंय? मग बाकी काय लक्षात घेण्याची गरज नाही. हे बघा, हा प्रकल्प 36 जिल्ह्यांमधील 260हून अधिक शाळांना एक प्रमाणित अभ्यासक्रम, शिक्षक प्रशिक्षण असेल आणि एक डिजिटल देखरेख पोर्टल प्रदान करतो, तसेच सर्वसमावेश शिक्षण आणि विशेष सहाय्याला प्रोत्साहन देतो. ठीक आहे. तर हे याचा उद्देश आहे, हे लक्षात घ्या. कळतंय? चला नेक्स्ट. यानंतर आहे इरॅस्मस प्लस प्रकल्प. इरॅस्मस प्लस प्रकल्प. हे इरॅस्मस आता मराठीत आहे बघा, इरॅस्मस. इरॅस्मस प्रकल्प आहे. तर नेमकं काय रे इरॅस्मस प्रकल्प? काय तर लक्षात घ्या, ई वरनं युरोप लक्षात घ्या, युरोपियन युनियन. ठीक आहे. ई फॉर युरोपियन युनियन. ओके. तर काय, तर युरोपातील शिक्षण, प्रशिक्षण, युवा, क्रीडा यांना समर्थन देणारं एक युरोपियन युनियन अनुदानित उपक्रम आहे. म्हणजे काय तर बघा, या ठिकाणी जर आपल्याला कुठे युरोपमध्ये जायचं असेल, ओके, युरोपमध्ये जाऊन अभ्यास वगैरे करायचा असेल, किंवा इन्स्टिट्यूट, एखादी इन्स्टिट्यूट असेल, त्यांना रिसर्च करायचं असेल, ठीक आहे, विद्यार्थी असतील, त्यानंतर स्पोर्टमध्ये सुद्धा आपल्याला स्पोर्टमध्ये करिअर बनवायचं आहे, म्हणजे एक एकंदरीत तिकडे जाऊन त्यांच्या इकॉनॉमीमध्ये आपण जर कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल, तर त्यांच्यासाठी मग त्यांनी मग त्या लोकांसाठी हे उपक्रम आहे इरॅस्मस. त्याला काय करतं तर युरोपियन युनियन काय करतं, या ठिकाणी फंडिंग करतं, स्कॉलरशिप प्रदान करतं. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी हे प्रकल्प म्हणजे प्रकल्प आहे. कळलं? बस एवढं लक्षात घ्या. इरॅस्मस प्रकल्प तुम्हाला विचारतील हे कशा संबंधित आहे, तर अगदी नावावरून ई फॉर युनियन, युरोपियन युनियन एवढं लक्षात घ्या. आणि याचा उद्देश तर जी शिक्षण म्हणजे शिक्षण असेल, प्रशिक्षण असेल, युवा असेल, ठीक आहे, क्रीडा किंवा मग कुठल्याही संस्था असेल, त्यांना जर युरोपमध्ये जाऊन फॉरेनमध्ये जाऊन जर काहीतरी शिकायचं असेल किंवा मग काही रिसर्च करायचं असतील, एकंदरीत त्यांच्या इकॉनॉमीमध्ये जर कॉन्ट्रीब्यूट करायचं त्यांची इच्छा असेल, तर त्यांना एक स्कॉलरशिप या ठिकाणी कोण देतं? युरोपियन युनियन हे देतं. आणि तेच युरोपियन युनियन बेस्ड हा प्रोजेक्ट आहे. ओके. इरॅस्मस प्लस प्रकल्प आलं लक्षात? चला नेक्स्ट. यानंतर आहे प्रोजेक्ट आरोहण. काय आहे? प्रोजेक्ट आरोहण. बहुतेक तुम्हाला दिसत नसेल, पीपीटी ब्लॅक अक्षराने लिहिली ती पीपीटी, त्यासाठी कदाचित, पण लक्षात असू द्या, प्रोजेक्ट आरोहण हे प्रकल्प आहे. आता बघा, फिगर आउट करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे नेमकं प्रोजेक्ट आरोहण काय असू शकतं, ओके, किंवा मिनिस्ट्री कुठली असू शकते, किंवा याचा उद्देश काय असू शकतं. येत नाही लक्षात? लवकर लक्षात येत नाही. ठीक आहे. आणि म्हणून अशा प्रकारे मग आयोग या ठिकाणी प्रश्न विचारतात की नेमकं हे प्रोजेक्ट आरोहण काय आहे. ठीक आहे. तर बघा, प्रोजेक्ट आरोहण, आरोहण म्हणजे काय तर उत्कर्ष, चढणे याचा अर्थ होतो. ठीक आहे. आता बघा, हे जे प्रोजेक्ट आरोहण आहे, अगोदर बघा, टोल प्लाझा कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाला सहाय्य करण्यासाठी, टोल प्लाझा कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाला सहाय्य करण्यासाठी हे या ठिकाणी प्रोजेक्ट आरोहण आपण चालू केलंय. म्हणजे कुणी चालू केलंय रे? तर हे चालू केलंय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया, आणि त्यासोबत एक कंपनी आहे, ती आहे वर्टिस इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट. वर्टिस इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट नावाची कंपनी आहे. हे
तर त्यासोबत त्यांनी ते टायप केले. त्या दोघांचं टायप आहे आणि दोघांनी मिळून अशा प्रकारचे प्रोजेक्ट आरोहण हे प्रकल्प या ठिकाणी ते राबवत आहेत. आलं लक्षात? जेव्हा आपण याचा उद्देश लक्षात येतो की टोल प्लाझा कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाला सहाय्य करण्यासाठी, तेव्हा डेफिनेटली आपल्याला उद्देश लक्षात आल्यानंतर हे कोण चालू करेल हे पण थोडंसं आपण फिगर आउट करू शकतो. आणि मग कोण चालू करू शकतं, तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ज्यासोबत व्हर्टिस इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट यांनी काय केलं, टायप केलं. या दोघांनी मिळून प्रोजेक्ट आरोहण नावाचं उपक्रम या ठिकाणी राबवत आहे. ठीक आहे. मग काय नाही, ऑगस्ट 2025 मध्ये सुरू केलेला एक देशव्यापी उपक्रम आहे. त्याचा उद्देश म्हणजे आता पाहिलं की जी ती त्यांच्या त्या कर्मचाऱ्यांची, टोल प्लाझा कर्मचाऱ्यांची जी ही आहेत, मुलं आहेत, तर त्यांना म्हणजे त्यांची सुद्धा या ठिकाणी शिक्षणात प्रगती व्हावी, ते सुद्धा शिक्षणात प्रगती करावीत, त्यासाठी या ठिकाणी तो कार्यक्रम चालू केलाय. म्हणजे काय, तर एकंदरीत सामाजिक आर्थिक दरी कमी करण्यासाठी हा उपक्रम 550 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, मार्गदर्शन आणि कौशल्य विकास प्रदान करतो. ठीक आहे. तर इतकं लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त प्रोजेक्ट आरोहण हे लक्षात घ्या, त्याचा उद्देश काय हे लक्षात घ्या. त्यानंतर ते कुणी चालू केले, ठीक आहे, आणि मग चालू केले तर मग इन्स्टिट्यूट दोन आहेत. ओके. एक व्हर्टिस इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट नावाची इन्स्टिट्यूट आहे, त्यासोबत टायप केलं कुणी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. ठीक आहे. तर एक दोन हे मुद्दे लक्षात घ्या, बाकी जास्त काही लक्षात घेण्याची गरज नाही. कळतंय? चला, यानंतर आहे मत्स्य शक्ती प्रकल्प. ठीक आहे. मत्स्य शक्ती प्रकल्प दिसतंय का? मत्स्य शक्ती प्रकल्प, मत्स्य शक्ती प्रकल्प. देखो भाई, आता याने काय होईल बघा, तुम्हाला विचारतील की मत्स्य शक्ती प्रकल्प हे जे आहे हे कशाशी संबंधित आहे. ठीक आहे. किंवा मग याचं मंत्रालय कुठलं आहे. ओके, वाचा एकदा, नाव वाचा, काय दिसते, मत्स्य शक्ती प्रकल्प. अगदी अगदी नावावरनं फिगर आउट आपण करू शकतो, आपण असा अंदाज लावू शकतो की मत्स्य म्हटलं की रिगार्डिंग म्हणजे मासेमारीच्या संदर्भात आहे. आणि मग मंत्रालय सुद्धा या ठिकाणी मासेमारी किंवा मग ॲनिमल हजबंड्री हे मंत्रालय असेल. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी हे का वेगळं पडतं, तर अगदी नावावरनं ते मंत्रालय किंवा आपण जो उद्देश समजतो तो उद्देश या ठिकाणी चुकीचा ठरतो, आणि म्हणून हे प्रकल्प थोडंसं वेगळं ठरतं. कळतंय? चला मग बघूया आता मत्स्यशक्ती प्रकल्प. तर मत्स्यशक्तीवर लक्षात घ्या थोडस, किनारपट्टीवरील अल्पसंख्याक मच्छीमारांना सक्षम करण्यासाठी. ठीक आहे. किनारपट्टीवरील अल्पसंख्याक मच्छीमारांना सक्षम करण्यासाठी. ठीक आहे. मत्स्य आलं म्हणजे मच्छीमार आले, त्याच्यावरून थोडंसं फिगर आउट झालं. ओके. ठीक आहे. चालू कोणी केलंय, तर मगाशी मी म्हणत होतो की कोण चालू करणार आहे, तर मी म्हणत होतो की मासेमारी किंवा ॲनिमल हजबंड्री वगैरे तो ती मिनिस्ट्री असेल, पण ते चुकीचं आहे. चालू कोणी केलंय बघा, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय. कोणी चालू केलंय? अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय. ओके. आणि दुसरी इन्स्टिट्यूट कुठली आहे? ICAR. ठीक आहे. इंडियन काउन्सिल ऑफ काउन्सिल ॲग्रिकल्चर रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. आणि दुसरं आहे CMFRI. ठीक आहे. CMFRI, सेंट्रल मराईन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट, असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. हा लक्षात. बाकी ऑगस्ट 2025 मध्ये हे लक्षात घेण्याची गरज नाही. आणि प्रधानमंत्री विरासत का संवर्धन म्हणजे PM विकास योजना, या योजनेचा एक भाग म्हणून हा प्रकल्प 690हून अधिक लाभार्थ्यांना मत्स्य उत्पादन, पिंजरा केज उत्पादन असेल, मत्स्य पालन आणि महिला नेतृत्व यामध्ये प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करतो. हा लक्षात. बघा, जेव्हा आपण वाचतो मत्स्यशक्ती प्रकल्प आणि तुम्ही घेतो, ठीक आहे, मग काय, किनारपट्टीवरील अल्पसंख्याक मच्छीमारांना, आणि मग जेव्हा अल्पसंख्याक मच्छीमार हा शब्द येतो तेव्हा कळतं की आपल्याला हे दुसरं कुणी नाही
तर अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने चालू केले आणि त्यासोबत टाइम असणारे कुठले इन्स्टिट्यूट आहेत? 2 इन्स्टिट्यूट कुठले आहेत? एक ICAR, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च, आणि CMFRI. ठीक आहे, CMFRI ही एक इन्स्टिट्यूट आहे. कुठली? तर सेंट्रल मराईन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. मला वाटतं आय एम नॉट शुअर, पण ऍक्च्युली याचं जे सेंटर आहे ते केरळला काहीतरी आहे, कोची केरळला याचं सेंटर आहे. तर यांचं एक टाईप आहे आणि अशा प्रकारे त्यांनी हे प्रोजेक्ट राबवत आहेत. मग याचा उद्देश काय आहे? तर जे अल्पसंख्याक मच्छीमार आहेत त्यांना या ठिकाणी प्रशिक्षण देणं. म्हणजे आता आपण जे जस्ट वाचलं की त्यांना कशा प्रकारे मत्स्य उत्पादन, ठीक आहे, पिंजरा मत्स्यपालन, आणि विशेष म्हणजे महिलांना प्राधान्य देऊन, म्हणजे महिला नेतृत्वासाठी या ठिकाणी महिलांना या ठिकाणी ते प्रशिक्षण देणार आहे. कशा प्रकारे आपण आपली मासेमारीचं उत्पादन या ठिकाणी वाढवू शकतो हे. तर यासाठी हे प्रोजेक्ट आपण चालू करतोय. ठीक आहे, ओके. जेव्हा तुम्ही मत्स्यशक्ती प्रकल्प बघता तर माझं असंच एक म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही आता मासेमारी रिगार्डिंग तुम्ही बघताय, न्यूज बघताय, तर तुम्हाला मला वाटतं आता मग एक योजना आहे, PM मत्स्य संपदा योजना, बरोबर आहे? तर PM ही पण योजना तुम्हाला माहित असली पाहिजे. ओके, जी मला वाटतं 2020 मध्ये आपण चालू केली. आय एम नॉट शुअर, परत एकदा बघा. मग काय होतं, मत्स्यशक्ती प्रकल्प पाहिलं की तुम्हाला PM मत्स्य संपदा योजना, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणखी बऱ्याच गोष्टी तुम्ही हे करू शकता, यामध्ये एका पेजवर जाणू शकता. जसं की आता आंध्र प्रदेश आहे जे इनलँड मासेमारीमध्ये 1 नंबरला आहे, ते पण तुम्ही बघू शकता. प्रोडक्शन मध्ये आपण पाहिलं की इंडिया प्रोडक्शन मध्ये 3 नंबरला आहे, पण आपण बघू शकतो. मत्स्यपालनामध्ये आपण उत्पन्नामध्ये 3 नंबरला आहे. तर या गोष्टी, बऱ्याच गोष्टी तुम्ही एका पेजवर आणू शकता, जेणेकरून रिव्हिजनला सोपं होईल आणि मग तो एक सिमिलर एरिया, ठीक आहे, ते असं होऊ शकतं. ते एक सारखा एरिया असेल, रिव्हिजनला सोपं जातं. काय आलं? मत्स्यशक्ती प्रकल्प. ठीक आहे, चला नेक्स्ट. यानंतर आहे क्रॉपिक. व्हॉट इज द लॉन्ग फॉर्म ऑफ क्रॉपिक? क्या है क्रॉपिक, क्या है? तर अगदी नावावरनं बघा, कलेक्शन ऑफ रिअल टाइम ऑब्झर्वेशन्स अँड फोटोग्राफ्स ऑफ क्रॉप्स. ठीक आहे, काय अगदी नावावरनं क्रॉपिक म्हटलं की क्रॉप लक्षात घ्या, असं वेगळं काही नाहीये. कलेक्शन ऑफ रिअल टाइम ऑब्झर्वेशन्स अँड फोटोग्राफ्स ऑफ क्रॉप्स, असं या क्रॉपिकचं लॉंग फॉर्म आहे. आणि वाचल्याप्रमाणे याचं काय रे, तर पिकांच्या आरोग्यावर देखरेख ठेवण्यासाठी आणि नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी, ठीक आहे, तर हे एक प्रोजेक्ट आहे, क्रॉपिक प्रोजेक्ट. ठीक आहे, म्हणजे आणि क्रॉपिक नावाचं एक ऍप सुद्धा आहे, त्याच्यावरती आपण जे पिकांचं जे काही नुकसान होतंय, म्हणजे अतिवृष्टी झाली किंवा अवर्षण भाग असेल, त्या ठिकाणी ते फोटोज वगैरे काढून आपण त्या ऍपवरती अपलोड करू शकतो, आणि जेणेकरून त्याच्यावर आपण फिगर आउट करू शकतो आणि पिकांचं नुकसान किती झालंय, काय झालंय त्यासाठी. ठीक आहे, तर हे त्यासाठी हे क्रॉपिक एक उपक्रम राबवते. ठीक आहे, आता बघा, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, पीक विमा योजना अंतर्गत हे या ठिकाणी आपण राबवतोय. ही योजना मला वाटतं, आय एम नॉट शुअर कधी आली माहित नाही, 16ची आहे की 17ची आहे, एकदा बघून घ्या. ठीक आहे, हे पीक विमा योजना, या अंतर्गत सुद्धा आपण पिकांचं नुकसान वगैरे झाले त्यांना ते आपण शेतकऱ्यांना विमा उपलब्ध करून देतो. पीक विमा या ठिकाणी उपलब्ध करून देतो. खरीप असेल, रब्बी असेल, त्याच्यामध्ये आपण प्रीमियम हे देतो त्यांना. ठीक आहे, अशा प्रकारे. तर बस इतकं लक्षात घ्या, क्रॉपिक काय, तर अगदी नावावर याचं फिगर आउट करू शकतो काय काय नाही, कळते. नेक्स्ट, यानंतर आहे नव्या. काय आहे नव्या? व्हॉट इज नव्या? लॉंग फॉर्म बघूया काय अगोदर. नव्या, नर्चरिंग ऍस्पिरेशन्स थ्रू व्होकेशनल ट्रेनिंग फॉर यंग ॲडोलसंट गर्ल्स. ठीक आहे, नव्याचं लॉंग फॉर्म काय? नर्चरिंग ऍस्पिरेशन्स थ्रू व्होकेशनल ट्रेनिंग फॉर यंग ॲडोलसंट. आणि अगदी नावावरनं बघा, अगदी नावावरनं कुठेतरी असं कळतं की आपण व्होकेशनल ट्रेनिंग वगैरे जे कोणाला तरी ट्रेनिंग देतोय, आणि अशा प्रकारे मग रिगार्डिंग हे शिक्षण वगैरे असंच काहीतरी आहे असं लगेच कळतं, म्हणजे ॲडोलसंट वगैरे. ठीक आहे, ॲडोलसंट गर्ल्स वगैरे. ठीक आहे, बघा आता आता भारताच्या MSD आणि MWCD यांचा हा एक संयुक्त प्रकल्प आहे. ठीक आहे,
आणि जे काय करतं रे, 16 ते 18 वयोगटातील मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देतो, अडोसंट गर्ल्स. ठीक आहे. त्याचा उद्देश काय? 27हून अधिक महत्वाकांक्षी जिल्ह्यांमधील 3850हून अधिक मुलींना AI, सायबर सुरक्षा आणि ड्रोन तंत्रज्ञान यासारख्या अपारंपरिक भूमिकांमध्ये प्रशिक्षित करून त्यांच्यामध्ये आत्मनिर्भरता आणि समीकरण वाढवणे हा आहे. ठीक आहे. म्हणजे आता उद्देशाचा खूप मोठा आहे. ठीक आहे. नंतर हे आपण प्रायोगिक तत्वावरती उत्तर प्रदेशातील सोनभद्र या ठिकाणून आपण ते चालू केलेलं आहे. येतं लक्षात? येत आहे? जेव्हा एक्झाम मध्ये विचारतील तेव्हा सर्व सरळ तुम्हाला 9व्या हे प्रकल्प किंवा हा कार्यक्रम कशाशी संबंधित आहे असं विचारतील आणि खाली मग 2-4 ऑप्शन्स देतील. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला माहित आहे की हे जो आहे म्हणजे अगदी लॉंग फॉर्म वरनं की अडोलसंट गर्ल म्हटलं की या मुलींना म्हणजे व्होकेशनल ट्रेनिंग आपण देतोय, त्यांना आपण प्रशिक्षण देतोय. कशा प्रकारचं? AI असेल, सायबर सुरक्षा आणि ड्रोन तंत्र यासारख्या अपारंपरिक भूमिकांमध्ये त्यांना आपण प्रशिक्षित करून त्यांचं नेतृत्व आपण पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय. अशा प्रकारचा उद्देश आपल्याला माहित असल्या कारणानं आपण या ठिकाणी बरोबर उत्तर या ठिकाणी टिक करून 1 मार्क मिळवू शकतो. आलं लक्षात? 9व्या उपक्रम काय आहे? ठीक आहे. चला नेक्स्ट. यानंतर आहे धरती आबा जनभागीदारी अभियान. धरती आबा जनभागीदारी अभियान. ठीक आहे. DAJ, धरती आबा जनभागीदारी अभियान. आता धरती आबा तुम्हाला माहित आहे का? धरती आबा हे आदिवासी जमातीमध्ये बिरसा मुंडा यांना धरती आबा असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि हे आहे धरती आबा जनभागीदारी अभियान. काय रे हे? तर हे भारत सरकारची एक आदिवासी सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी सर्वात मोठी देशव्यापी मोहीम आहे. जून 2025 मध्ये सुरू झालेली ही एक मोहीम 15 जून ते 15 जुलै 2025 दरम्यान 549 जिल्ह्यांतील 63,000 पेक्षा जास्त आदिवासी गावांमध्ये आदिवासी विशिष्ट सरकारी योजनांचा लाभ थेट लोकांच्या दारात ठीक आहे पोहोचवण्यासाठी राबवली गेली. ठीक आहे. धरती आबा जनभागीदारी अभियान. ओके. येतंय? थोडस लॉंग आहे नाव. धरती आबा म्हणजे काय पाहिलं, बिरसा मुंडा यांना आदिवासी जमातीमध्ये धरती आबा असं म्हटलं जातं. आणि जनभागीदारी अभियान म्हणजे काय? ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, ठीक आहे, आपण जे सरकारी स्कीम्स आहेत त्या सरकारी योजनांचा लाभ थेट लोकांच्या दारात कसं पोहोचले जातील आणि त्यासाठी भारत सरकार ही एक मोहीम राबवत आहे. आणि मग त्या हिशोबानं त्या आदिवासी जी आहेत महिला असेल त्यांना आपण काय करतो? ट्रेन करतोय. आदिवासी लोकांना आपण ट्रेन करतोय. ठीक आहे. त्या गोष्टी या ठिकाणी हे करण्यासाठी त्यांना त्या गोष्टी कळण्यासाठी किंवा त्यांचा सरकारी योजनांचा लाभ त्यांना कशा प्रकारे घेता येईल त्या हिशोबाने आपण त्यांना प्रशिक्षण देत आहोत. ठीक आहे. धरती आबा जनभागीदारी अभियान. आता जेव्हा तुम्ही आदिवासी लोकांचा विचार करता तर याच्यावरती सुद्धा प्रश्न येतो. त्याचा तुम्ही एक पेज करू शकता. म्हणजे काय तर आदिवासी लोकांची या ठिकाणी आदिवासी लोक कोण आहेत, त्याची लोकसंख्या वगैरे कुठे जास्त आहे काय कमी आहे. ठीक आहे. त्यांनाच एक आदिवासी मध्येच एक PBT नावाचं एक पर्टिक्युलर वल्नरेबल PBTG पर्टिक्युलर वल्नरेबल ट्रायबल ग्रुप आहे. तर हे पण एक 75 लोकांचा एक समूह आहे. ते भारत सरकारने 75 लोकांना पर्टिक्युलर वल्नरेबल ट्रायबल ग्रुप या ठिकाणी हे मला वाटतं ढेबर कमिशन सुद्धा या ठिकाणी रिलेटेड आहे. त्यांनी एक प्रिमिटिव्ह ट्रायबल ग्रुप आदिवासी लोकांना त्यांना ओळखून त्याच्यामध्ये जे अतिसुरक्षित जे सुरक्षित नाहीत त्या लोकांचा एक ग्रुप बनवून ढेबर कमिशन आहे आय थिंक त्यांनी प्रिमिटिव्ह ट्रायबल ग्रुप त्यांचा एक गट बनवावा आणि असं त्यांनी ते नाव दिलं होतं. नंतर हे नाव चेंज करून मला वाटतं 2009 मध्ये 2008 मध्ये नाव चेंज करून आपण भारत सरकारनं PBTG असं केलं. ते 75 या ठिकाणी आदिवासी जातींचा या ठिकाणी याच्यामध्ये समावेश होतो. हे लक्षात घ्या.
त्या ठिकाणी संख्या किती, ओव्हरऑल जर पाहिलं तर पूर्ण देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत 8.3% काहीतरी आदिवासी लोक आहेत असं काहीतरी आहे. मग हे सगळं, मग मी सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही जर हा सगळा डेटा एका पेजवरती आणला तर मग बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे सॉर्टेड असतील. ठीक आहे, रिव्हिजनसाठी तुम्हाला त्या बेस्ट ठरतील असं मला वाटतं. ठीक आहे, कळतं. धरती आबा जन भागीदारी अभियान हे आपलं मूळ स्लाइड आपली, जे आपल्याला बघायचं होतं. काय आपण उद्देश पाहिला, कशा प्रकारे आपण त्या लोकांना ट्रेन करतोय आणि कशा प्रकारे त्या लोकांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण त्यांना उत्साहित करतोय, प्रोत्साहित करतोय. ठीक आहे, चला नेक्स्ट. यानंतरचा पुढचा आहे आदि कर्मयोगी अभियान. काय आहे आदि कर्मयोगी अभियान? हे पण अगदी नावावरनं आदिवासी लोकांशी रिलेटेड अभियान आहे. आदिवासी बांधवांना सक्षम, आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी बनवण्यासाठी भारत सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाने, कुठलं जनजातीय कार्य मंत्रालयाने सुरू केलेली एक प्रमुख राष्ट्रीय चळवळ आहे. या अभियानांतर्गत देशातील 550 पेक्षा जास्त आदिवासी बहुल जिल्ह्यातील लाख गावांमध्ये, ठीक आहे, एक एक एवढं गरज नाही, पण एक आदि कर्मयोगी अभियान म्हटलं, कर्मयोगी म्हणजे काय तर एक स्वयंसेवक, एक स्वयंसेवक बनण्यासाठी हे अभियान आपण चालू केले. आपण त्यांना प्रशिक्षण वगैरे देऊन एक स्वयंसेवक त्याच्यामध्ये बनलं पाहिजे, त्या जातीमध्ये स्वयंसेवक पुढे आला पाहिजे, कर्मयोगी. ठीक आहे, आणि मग म्हणून हा या ठिकाणी कार्यक्रम आपण राबवतोय, आदि कर्मयोगी, आदि फॉर आदिवासी आणि कर्मयोगी अभियान म्हणजे काय, स्वयंसेवक आपण बनवतोय. ठीक आहे, आणि मग 20 लाख आदिवासी परिवर्तन तयार करून गाव पातळीवर स्थानिक नेतृत्व विकसित केले जात आहे, याचा उद्देश आहे. लक्षात. नेक्स्ट, यानंतर आहे ग्लोबल स्पेक्स 2030. ठीक आहे, ग्लोबल स्पेक्स 2030. ग्लोबल स्पेक्स 2030 हे एक उपक्रम आहे. आता हे उपक्रम चालू केले जागतिक आरोग्य संघटनेने, WHO ने चालू केले. आणि याचा मुख्य उद्देश आहे तर 2030 पर्यंत सर्वांना परवडणाऱ्या आणि दर्जेदार नेत्र सेवा, चष्मे आणि दृष्टी तपासणीसाठी उपलब्ध करून देणे हा आहे ग्लोबल स्पेक्स. स्पेक्स वरनं आपण स्पेक्टॅकल्स म्हणतो गॉगलला, त्याच्यावरनं अगदी फिगर आउट करू शकतो. फक्त WHO चा, जागतिक आरोग्य संघटनेचा हा या ठिकाणी इनिशिएटिव्ह आहे, हे लक्षात घ्या. मग आपण जेव्हा बघतो हे WHO इनिशिएटिव्ह आहे, तर मग WHO आणखीन काही खूप सारे इनिशिएटिव्ह असतात या वर्षभरात, न्यूजमध्ये असतात, करंट अफेअरच्या न्यूजमध्ये या ठिकाणी चर्चेत असतात. मग ती जी आहेत ती 7-8 किंवा 10 इनिशिएटिव्ह असतील किंवा त्यांचे काही जे कॅम्पेन असतील, ते जर तुम्ही एका पेजवरती जर तुम्ही लिहून काढलं, ठीक आहे, किंवा एका पेजवरती जर ती आणलीत तर कदाचित तुम्हाला रिव्हिजनला सोपं जाऊ शकतं. ठीक आहे, WHO. ओके, ग्लोबल स्पेक्स 2030 जागतिक आरोग्य संघटनेने त्या ठिकाणी ते स्टार्ट केलंय. नेक्स्ट, यानंतर जे आहे 3x35 उपक्रम. काय आहे 3x35 उपक्रम? आता हे सुद्धा WHO इनिशिएटिव्ह आहे. ओके, जुलै 2025 मध्ये सुरू झालेला 3x35 हा उपक्रम 2035 पर्यंत तंबाखू, लक्षात घ्या बरं का, 3x35 वरनं 2035 पर्यंत तंबाखू असेल, मद्य, साखरयुक्त पेयांच्या वास्तविक किमती वाढवून किमान 50%ने, म्हणजे वाढवून किती वाढवायचं आपल्याला, 50%ने वाढवायचे. आणि जेणेकरून ते वाढवल्यानंतर ही अशा प्रकारची जी यांच्यापासून, म्हणजे तंबाखू असेल, मद्य असेल किंवा साखरयुक्त जे पेय आहेत यांच्यापासून जी असंसर्गजन्य रोगांचा प्रसार होतो, तर ते या ठिकाणी आपल्याला थांबवायचं आहे. त्यांच्या असलेल्या या उत्पादनांचा वापर कमी करण्यासाठी यात आरोग्य करांचा वापर केला जातो. ठीक आहे, मग ही जी उत्पादनं आहेत, तंबाखू असेल, मद्य असेल किंवा साखरयुक्त पेय असतील, तर यांच्यामुळे जे असंसर्गजन्य रोग या ठिकाणी होत आहेत, तर मग त्या उत्पादन यांचं उत्पादन कमी होण्यासाठी आपण काय करतोय, 2035 पर्यंत त्यांच्यावर कमान 50%ने यांचं उत्पादन जे आहे कर आहेत आपण वाढवतोय.
वास्तविक किमती किमान 50% वाढण्याच्या उद्देशाने सुरू केलेली एक जागतिक मोहीम आहे. कोणी चालू केली? WHO. आता आपण जागतिक आरोग्य संघटनेचे 2 या ठिकाणी इनिशिएटिव्ह पाहिले. एक कुठला आहे? एक ग्लोबल स्पेक्स आणि दुसरा आहे 3x35 उपक्रम. कळते? नेक्स्ट यानंतर आहे तलाश. काय आहे? तलाश. ना तो कारवा की तलाश है ना तो हम सफर की, पण हे तलाश वो हम सफर वाला तलाश नाही आहे भाई. ठीक आहे, ये तलाश अलग आहे. हा जो तलाश आहे तो वेगळा आहे. बघूयात. या तलाशचं लॉंग फॉर्म आहे ट्रायबल ऍप्टिट्यूड लाईफ स्किल्स अँड सेल्फ एस्टीम हब, असं याचा लॉंग फॉर्म आहे. ट्रायबल ऍप्टिट्यूड लाईफ स्किल्स अँड सेल्फ एस्टीम हब. ठीक आहे, तर हे जो ना याच्यावरनं टी फॉर ट्रायबल एवढं लक्षात घ्या. आता हा जो उपक्रम चालू केलाय ते आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि विशेष म्हणजे युनिसेफ इंडिया या दोघांचा टाइप आहे, हे लक्षात घ्या. तलाश नावाचा जो कार्यक्रम आहे ट्रायबल ऍप्टिट्यूड लाईफ स्किल्स अँड सेल्फ एस्टीम हब, हे नावावरून लक्षात येत नाही की नेमकं काय आहे, पण टी फॉर ट्रायबल हे लक्षात आलं तुम्हाला हे कळेल. आणि उपक्रम जो आहे आदिवासी व्यवहार मंत्रालय नॉर्थ ईस्टर्न स्टेट, तर ह्यांनी चालू केले. आणि युनिसेफ इंडिया हे महत्वाचं आहे, हे इन्स्टिट्यूट आहे. त्या दोघांचा एक टाइप आहे. ते काय रे? जो एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि वैयक्तिक वाढ वाढण्यासाठी आहे. ठीक आहे, तलाश म्हणजे काय? अगदी नावावरनं फिगर आउट करू शकतो की ट्रायबल म्हणजे त्याचा लॉंग फॉर्मवरनं ट्रायबल ऍप्टिट्यूड लाईफ स्किल्स अँड सेल्फ एस्टीम हब म्हणजे काय? तर मग जी एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये जी स्टुडंट आहेत त्यांना त्यांची या ठिकाणी बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी आपण त्या विद्यार्थ्यांना शिक्षण ट्रेन करतोय, आपण त्यांना प्रशिक्षण देतोय. तर हे याचा उद्देश आहे. मग डिजिटल करिअर मार्गदर्शन आहे, सायकोमेट्रिक मूल्यांकन वगैरे, तर हेच याचं उद्दिष्ट आहे, हे लक्षात घ्या त्याच्यावरनं. पण तलाश लक्षात घ्या, हे तलाश कुठला आहे? ना तो कारवा की तलाश है ना तो हम सफर की तलाश है. ते हम सफर वाला तलाश नाहीये, हे तलाश वेगळा आहे. आलं लक्षात? ओके, चलो नेक्स्ट. इसके बाद जो है डेमोग्राफी मिशन. काय आहे रे? डेमोग्राफी मिशन. डेमोग्राफी म्हणजे लोकसंख्या, येतं लक्षात? डेमोग्राफी मिशन. आता हे काय आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू केले 15 ऑगस्ट 2025. तारीख लक्षात घ्या, 15 ऑगस्ट 2025 ला हे आपण म्हणजे घोषित केले. एक भारताचं हाय पॉवर डेमोग्राफी मिशन आहे. ठीक आहे, आणि याचा उद्देश जो आहे तो अवैध स्थलांतर रोखण्यासाठी आणि सीमावर्ती भागांमधील लोकसंख्या शास्त्रीय असंतुलन टाळण्यासाठी तयार करण्यात आलेला हा कार्यक्रम आहे. कळते? एकतर म्हणजे अवैध स्थलांतर रोखण्यासाठी एवढे लक्षात आलं तरी खूप पुरेसं आहे. डेमोग्राफी मिशन काय? तर 15 ऑगस्ट 2025 या दिवशी हे जाहीर झालेलं आहे. तर कदाचित तर ही डेट महत्वाची आहे, कारण एक्झॅक्टली आपण ते डेट लक्षात राहू शकतं, 15 ऑगस्ट. ठीक आहे, ओके. मग काय तर राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करणे, स्थानिक लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि सामाजिक अराजकता टाळण्यासाठी स्थलांतराचे व्यवस्थापन करणे यावर हे लक्ष केंद्रित करतो. डेमोग्राफी मिशन. समजले हो? नेक्स्ट त्यानंतर आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. बघा, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अगदी नावावर लक्षात येतं की डेफिनेटली ग्रामपंचायत असतील म्हणजे लोकल लेवलचे जे सरकार आहेत त्यांचं कसं या ठिकाणी अपलिफ्टमेंट होईल किंवा त्यांची कशी प्रगती होईल किंवा मग त्यांना प्रशासनामध्ये कसं सामावून घेता येईल, तर हे उद्देश स्पष्ट होतं. ठीक आहे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. तर हे महाराष्ट्र शासनाचं एक शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद सक्षम व कार्यक्षम बनवण्यासाठी राबविण्यात येणारे एक महत्वाकांक्षी स्पर्धात्मक अभियान आहे. आणि या अभियानाचा मुख्य उद्देश काय तर ग्रामस्थांच्या लोकसहभाग वाढवून पारदर्शकतेसह ग्रामीण भागात शाश्वत विकास साधणे आणि उत्तम काम करणाऱ्या संस्थांना बक्षीस देऊन प्रोत्साहित करणे हा आहे. अगदी नावावरून स्पष्ट होतं की कशा प्रकारे या ठिकाणी स्थानिक लोकांचा स्थानिक सरकारी लोकांचा ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद या लोकांचा प्रशासनात कशा प्रकारे सहभाग वाढेल. ओके, तर यासाठी त्यासाठी आपण ट्रान्सपरन्सी कसं आणता येईल खालच्या लोकल पातळीवरती प्रशासनात, तर अशा प्रकारे मग त्यांना ते बक्षीस वगैरे देऊन वगैरे हे या ठिकाणी हे कार्यक्रम त्यासाठी आपण चालू केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान महाराष्ट्र शासनाचा हा कार्यक्रम आहे ग्रामविकास विभागामार्फत.
ठीक आहे. नेक्स्ट यानंतर आहे मिशन बाल भरारी. काय आहे? मिशन बाल भरारी. ठीक आहे. आता हे जे चालू केलंय ते नागपूर जिल्हा परिषदेने चालू केलंय. कोणी चालू केलंय? महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्हा परिषदेने सुरू केला एक अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. तर काय उद्देश? तर ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि लहान मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी हा उपक्रम आपण राबवतोय. ठीक आहे. काय आहे? मिशन बाल भरारी. ठीक आहे, नागपूर. तर अशा प्रकारे त्यानंतर गरुड दृष्टी एक आहे. अगोदर हे बघून घ्या. गरुड दृष्टी आहे. थोडस बघा गरुड दृष्टी. एखादी गोष्ट आपण बघतोय पण ते गरुड दृष्टीने बघतोय तर थोडस याचा अर्थ आपण त्याच्यावरती त्या वस्तूवरती जास्त वॉच ठेवतोय असं याचं लक्ष म्हणजे असं आपण सांगू शकतो. तर गरुड दृष्टी जे आहे ते काय आहे? तर ऑनलाईन द्वेष, चुकीची माहिती आणि सायबर गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी हे आपण महाराष्ट्र सरकारचं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचं या ठिकाणी हे प्रकल्प चालू केलाय. ऑगस्ट 2025 मध्ये सुरू केलेला गरुड दृष्टी हा प्रकल्प एक अत्याधुनिक सोशल मीडिया निरीक्षण आणि सायबर गुप्तचर यंत्र आहे. आणि मग जी काही सायबर गुन्हे होत आहेत, ठीक आहे, सायबर फ्रॉड होत आहेत किंवा मग व्हॉट्सअपद्वारे किंवा इतर सोशल प्लॅटफॉर्म आहेत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, त्याच्यामध्ये चुकीची माहिती आपण काय करते म्हणजे पसरतोय. तर त्यासाठी त्यांना ते वॉच ठेवण्याचं काम करतं, ते चेक करण्याचं काम करतं. कोण करतं? म्हणजे चेक करण्याचं काम करून त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं जे आहे त्यासाठी एक प्रकल्प चालू केलाय. कुठला? गरुड दृष्टी हा प्रकल्प आहे. हे महाराष्ट्राचं प्रकल्प आहे. लक्षात. त्याच्यानंतर आहे सक्षम निवेशक मोहीम आहे. सक्षम निवेशक मोहीम. ठीक आहे. एवढी महत्वाची वाटत नाही मला, पण बघा, गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाने, कोणी? गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाने हे चालू केली आहे. ठीक आहे. आणि 100 दिवसाची मोहीम आहे. उद्देश काय? सक्षम निवेशक मोहीम म्हटलं की बघा, जी इन्व्हेस्टर्स आहेत, जे गुंतवणूकदार आहेत, त्यांना केवायसी असेल, नाम निर्देशन तपशील अद्ययावत करण्यास आणि न मिळालेल्या लाभांशावर दावा करण्यास मदत करणे, जेणेकरून शेअर्स IEPF मध्ये हस्तांतरित होण्यापासून रोखता येईल, हा या मोहिमेचा उद्देश आहे. बघा, सक्षम निवेशक मोहीम. ठीक आहे. जो इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना केवायसी करणं किंवा म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, त्यांना जे आपले डिटेल्स अपडेट करणं किंवा बाकीच्या ज्या जे प्रॉफिट वगैरे आहे त्या प्रॉफिट वरती क्लेम करणं, तर या गोष्टीसाठी हे एक मोहीम आहे, सक्षम निवेशक मोहीम. ठीक आहे, कळतंय? ओके. त्यानंतर आहे ज्ञान भारतम मिशन. काय आहे ज्ञान भारतम मिशन? आपण पोर्टल सुद्धा पाहिलंय. ज्ञान भारतम नावाचं पोर्टल या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलेलं आहे. ओके. तसंच ज्ञान भारतम मिशन आहे. ज्ञान भारतम मिशन म्हणजे काय नाही, तर भारताचे जे प्राचीन हस्तलिखित आपण जे आहे, जे हस्तलिखित आहे, तो जो वारसा आहे आणि ते वारसा जतन करण्यासाठी जे मोहीम आहे किंवा जे प्रोजेक्ट आहे त्याला आपण ज्ञान भारतम मिशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे भारताच्या प्राचीन हस्तलिखित वारशाचे जतन आणि डिजिटायझेशन करण्यासाठी सुरू करण्यात आलेला एक महत्वाचा राष्ट्रीय उपक्रम आहे. आणि नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट नावाचं जे प्रोजेक्ट आपण चालू केलं, नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट नावाचं एक जो मिशन होतं त्याच्या अंतर्गत हे राबवलेलं आहे. फक्त ज्ञान भारत मिशन लक्षात घ्या आणि त्याचा उद्देश लक्षात घ्या. आणि चालू करणारी म्हणजे नोडल एजन्सी कुठली आहे, तर सांस्कृतिक मंत्रालय, कल्चरल मिनिस्ट्री हे याची नोडल एजन्सी म्हणून काम करते. समज रहे हो? आय होप यू आर गेटिंग. यानंतर आहे शक्तिश्री कार्यक्रम. काय आहे? शक्तिश्री कार्यक्रम. बघा, शक्तिश्री म्हटलं की आपल्याला कळतं की एक स्त्रीचा बोध होतो किंवा ओके, शक्तिश्री म्हटलं की आदिशक्ती आपण नेहमीच म्हणतो. तर असाच एक शक्तिश्री कार्यक्रम आहे. आणि मग याच्यावरनं नावावरनं आपण थोडंसं फिगर आउट करू शकतो की उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थिनी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता, संरक्षण आणि सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी ओके करण्यासाठी तर यासाठी हा कार्यक्रम चालू केलाय, शक्तिश्री कार्यक्रम. बघा, लक्षात घ्या, हा जो कार्यक्रम चालू केलाय तो ओडिशा सरकारने चालू केलाय. कोणी चालू केलाय? ओडिशा सरकारने या ठिकाणी चालू केलेला आहे.
ओके, पाहिलं शक्तीश्री कार्यक्रम म्हणजे काय, तर उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी असेल आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता, संरक्षण आणि सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी. ओके, बघा, शैक्षणिक संस्थांमधील छळ आणि हिंसाचाराच्या घटनांसह महिलांवरील गुन्हेगारीबद्दल वाढत्या चिंतेच्या प्रतिसादात मोहन चरण मांझी, ओडिशाचे मुख्यमंत्री, यांनी ही योजना त्या ठिकाणी चालू केली आहे. ठीक आहे. ओके, कॉलेजमधली जी अत्याचाराची जी प्रकरणं आता वाढत आहेत, तर त्या दृष्टिकोनानं ही मोहीम ओडिशा सरकारनं चालू केली असं लक्षात घ्या. शक्तीश्री कार्यक्रम, ओके, ओडिशा सरकारची आहे, हे लक्षात घ्या. बघा नेक्स्ट, यानंतर आहे वायफेक्स. वायफेक्स म्हणजे वाईफ आणि एक्स असं नाहीये, हे लक्षात. आप जो देख रहे हो वैसा नहीं हो. ये जो वाईफ WIFEX वायफेक्स आहे, ते काय आहे, वायफेक्स आहे. आता नावावरून सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात येतं आपल्या की माझे आपण काय आहे, म्हणजे तर्क काय काढतो, वायफेक्स म्हणजे काय, तर रिगार्डिंग वायफाय आहे, पण हे पण चुकीचं आहे. कभी कभी तुमको पूछा जाएगा की वायफेक्स ये जो कार्यक्रम है ते कशाशी संबंधित आहे, तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. तो वायफेक्स नॉट रिगार्डिंग वायफाय. तर बघू नेमकं आहे कशाशी संबंधित. त्याचा लॉंग फॉर्म लक्षात घ्या, विंटर फॉग एक्सपेरिमेंट. काय आहे ते, विंटर फॉग एक्सपेरिमेंट. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी म्हणजे हवामान IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी यांनी ते चालू केले. मिनिस्टर ऑफ अर्थ अँड सायन्स याच्या अंडर चालू केले. तर काय, जी आपली गंगेची त्रिभुज प्रदेश आहे त्या ठिकाणी जो फॉग वगैरे हिवाळ्यात जे आहे ते आपण फॉग वगैरे हे होतं, ही कन्सेप्ट मला माहित आहे, फॉग, स्मॉग वगैरे. ठीक आहे, धुकं वगैरे साचून राहतात, त्याने मग खूप सारे ऍक्सिडेंट वगैरे होतात किंवा खूप सारं म्हणजे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी त्यांना कठीण जातं थोडंसं वाहन वगैरे चालवायला. ठीक आहे, मग म्हणून ही या ठिकाणी ही मोहीम चालू केली आहे, वायफेक्स, विंटर फॉग एक्सपेरिमेंट. वायफेक्स फॉर वायफाय असं लक्षात घेऊ नका, W फॉर विंटर, F फॉर फॉग असं लक्षात घ्या. ठीक आहे, मग काय तर एक बहुआयामी सायंटिफिक इनिशिएटिव्ह आहे जे जे वेदर फोरकास्टिंग आहे. डेन्स विंटर फॉग म्हणजे धुकं पडेल का, डेन्स धुकं पडेल का, आणि मग एक आपण ते एक लक्षात येण्यासाठी चालू केलेलं एक इनिशिएटिव्ह आहे. ओके, ठीक आहे. आणि हे प्रोजेक्ट बघा, हे जुनं प्रोजेक्ट आहे, हे 2015 मध्ये चालू केलंय, पण हे या ठिकाणी पुढे चालू 2015 मध्ये इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट न्यू दिल्ली या ठिकाणी आपण चालू केलं होतं. पण परत घेण्याचं कारण काय, हे तर जुनं इनिशिएटिव्ह आहे, पण त्याची 10वी अॅनिव्हर्सरी आपण या ठिकाणी साजरा करतोय जुलै 2025 मध्ये. त्यासाठी हे प्रोजेक्ट महत्वाचं आहे. ओके, जे आपण वायफेक्स 2 असं या ठिकाणी नाव दिलेलं आहे, तर म्हणून हे महत्वाचं ठरतं. समजले हो. नेक्स्ट, यानंतर आहे अंगीकार 2025. अंगीकार मोहीम आहे. अंगीकार म्हणजे स्वीकार करणे. आणि मग येतं का लक्षात की अंगीकार म्हणणं कोण काय करते, कोण स्वीकार करते, अंगीकार हे नेमकं हे क्या, तर लक्षात घ्या, केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी म्हणजे आपण काय केलं लक्षात घ्या, एक प्रधानमंत्री आवास योजना शहरी ही आपण चालू केली होती. तर आता ही जी मोहीम आहे, ठीक आहे, या मोहिमेची अंमलबजावणी, ही जी योजना आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आपण जे राबवतोय ते ही मोहीम आहे, अंगीकार मोहीम, प्रधानमंत्री आवास योजना. ठीक आहे, शहरी 2.0 ही योजना आहे. आणि त्याची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी मग काय करतोय आपण, घरोघरी जाऊन त्यांना एक सांगतोय. घरोघरी ते लोक घरावर जाऊन सांगतायत, त्यांना थोडंसं अवेअर करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या ठिकाणी. अंगीकार मोहिमे अंडर अंगीकार 2025 मोहीम. ठीक आहे, केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय. तुम्हाला डिरेक्टली परीक्षेत येऊ शकतं की अंगीकार मोहीम हे कुठल्या मिनिस्ट्रीनं चालू केले, तेव्हा तुमच्या लक्षात येणार नाही नेमकं कुठली मिनिस्ट्री आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय हे याचं मंत्रालय आहे. अंगीकार म्हणजे स्वीकार, आणि स्वीकार म्हणजे काय, तर घराचा स्वीकार करा असं काहीतरी लक्षात घ्या. घराचा स्वीकार करायचा आपल्याला, आणि म्हणून हे घर आलं म्हणजे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आलं असं काहीतरी लक्षात घ्या. येतं लक्षात. नेक्स्ट,
यानंतर जे आहे फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम, डिरेक्टली तुम्हाला एक्झाम मध्ये येईल. FTI आणि TTP तुम्हाला कदाचित दिसत नसेल, आज जरा आमची स्लाइड काळी पिवळी झाली. या ठिकाणी कलर आमचा वेगळा असल्या कारण काही या ठिकाणी दिसत नाहीये थोडस स्लाइड. माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्या. ओके, अगदी एक्झाम मध्ये तुम्हाला FTI TTP ठीक आहे, असं डिरेक्टली एक 1 लाईन मध्ये येईल की FTI TTP हे काय आहे असं येऊ शकतं. आणि मग हे काय आहे, त्याचा लॉंग फॉर्म लक्षात घ्या. फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम आहे. फास्ट ट्रॅक इमिग्रेशन, आणि म्हणून मग याचं आपल्याला कळतं थोडंसं इमिग्रेशन वगैरे असं आलं की थोडंसं कळतं आपल्याला. ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम, ट्रस्टेड ट्रॅव्हलर, कुणीतरी विश्वासू आहे, ट्रॅव्हलर प्रवासी, त्याच्यावर आपण विश्वास टाकतो असं काही लक्षात घ्या. ओके, आणि इमिग्रेशन वगैरे म्हणजे आपण जाणं येणं, व्हिसा या गोष्टी आल्या तर असं थोडंसं फिगर आउट करू शकतो. मग काय तर काय हा जो प्रोग्राम नेमकं काय, तर भारतीय नागरिक आणि OCI ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड धारकांसाठी विमानतळावर इमिग्रेशन प्रक्रिया वेगवान व कागदपत्र विरहित, ठीक आहे, ई गेट्स कागदपत्र विरहित करण्यासाठी भारत सरकारचा एक उपक्रम आहे. ठीक आहे, आणि मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांनी ते लॉन्च केलंय. जेव्हा अशा काही सुरक्षेच्या गोष्टी असतात तेव्हा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यहाँ पर खड़ी रहती है. समझ रहे हो? तर हे आहे ते काय, फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम आहे. FTI TTP OCI. क्या होता है OCI? काय असतं रे? ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. ठीक आहे, भारतीय वंशाचे त्या ठिकाणी फॉरेनर लोक असतात जे आपल्या देशांमध्ये त्यांना खूप सारे वर्ष किंवा कायमस्वरूपी ते राहू शकतात, त्या ठिकाणी ते फिरू शकतात, तरी असतं. फक्त ते मतदान वगैरे करू शकत नाही, असं काहीतरी कन्सेप्ट आहे, ते बघून घ्या. ठीक आहे, तर हे थोडंसं आलं की मग एका पेजवर तुम्ही आणलं तर ते मला ते आणखीन रिव्हिजनला सोपं जाऊ शकतं. कळतंय? नेक्स्ट त्याच्यानंतर आहे नेव्हर अलोन. काय आहे नेव्हर अलोन? आता हे राज्यांची आहे ती इनिशिएटिव्ह राज्यांचे आहेत, पण मागे मी पाहिलं जेव्हा आपण PYQ पाहिलं त्यामध्ये एक स्विच दिल्ली नावाचा कार्यक्रम हे कशा संबंधित आहे असं आलं होतं, आणि म्हणून मला वाटलं की हा म्हणजे हे घ्यावं. ठीक आहे, तर असं करंट अफेअर येते, काय विचारतील काही सांगता येत नाही, म्हणून ही न्यूज घेतली नेव्हर अलोन नावाची. आता नेव्हर अलोन म्हटलं की बघा, नेव्हर म्हणजे एकटं राहू नका. हे विद्यार्थी वगैरे अभ्यास वगैरे करून एकटं राहतात आणि मग फ्रस्ट्रेशन वगैरे असतं, मग ते ऐक नाही, मग डिप्रेशन येतं, आणि म्हणून त्यांच्यासाठी हे चालू केलेलं कार्यक्रम आहे. पण हे आपण चालू नाही केलं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं चालू नाही केलं, हे चालू केलं ते दिल्लीच्या एम्स या इन्स्टिट्यूटने चालू केलं. दिल्लीच्या एम्स, बघा योगायोग काय, स्विच दिल्ली नावाचा कार्यक्रम कशा संबंधित हा प्रश्न सुद्धा येऊन गेला, तर त्यासाठी तो सहज मी घेतला एक एम्स दिल्ली त्यांनी चालू केलंय ते नेव्हर अलोन नावाचं. तर हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि त्यांना 24/7 मानसिक स्वास्थ्य सहाय्य पुरवण्यासाठी ती मोहीम चालू केली. आणि एक AI बेस्ड मानसिक आरोग्य उपक्रम आहे. व्हॉट्सअप आणि वेब ॲपद्वारे उपलब्ध असलेला हा कार्यक्रम संस्थेद्वारे निधी पुरवलेल्या कमी शुल्कात गोपनीय तपासणीसह आभासी सल्ला मसलत, आणि हे एक उद्देश आहे. पण नेव्हर अलोन नावाचं एक लक्षात आहे, कोणी चालू केलंय, एम्स दिल्ली. आणि मग हेच आपण जी लोक मानसिक विद्यार्थी मानसिक ताण घेतात त्यांना एक व्हर्च्युअल याच्यामध्ये सुद्धा म्हणजे असेल तर आपण डिरेक्टली व्हॉट्सअप वरती किंवा त्यांच्याकडे जे वेब ॲप आहे त्यांच्यावर आपण डिरेक्टली बोलू शकतो की मला असं होतंय तसं होतंय, आणि मग ते आपल्याला त्या ठिकाणी काय सोल्युशन देणार. तर अशा प्रकारचा नेव्हर अलोन हा कार्यक्रम आहे, एम्स दिल्लीने ते चालू केलेला आहे. यानंतर आहे मिसाल प्रकल्प. काय आहे मिसाल? तुम्हाला मी मिसळ दिसत पण हे मिसळ नाहीये, हे आहे मिसाल प्रकल्प. काय आहे मिसाल? हम एक मिसाल कामयाब करना है असं आपण नेहमी म्हणतो. तर हे मिसाल आहे, आणि मिसाल उपक्रम अगदी नावावरनं M फॉर म फॉर मध्य प्रदेश असं लक्षात घ्या. हे मध्य प्रदेशचं इनिशिएटिव्ह आहे. याचा काय उद्देश, उच्च शिक्षण विभागाचा एक उपक्रम आहे मध्य प्रदेशच्या शिक्षण. ठीक आहे, जो आदिवासी तरुणांमध्ये नेतृत्व असेल, आत्मविश्वास आणि समस्या निवारण कौशल्य विकसित करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा प्रकल्प कार्यशाळा, क्षमता बांधणी, आणि हे एक लगेच लक्षात येतं आपल्याला. मिसाल म्हटलं की रिगार्डिंग एज्युकेशन आहे. मध्य प्रदेशचा उच्च शिक्षण विभागाचा एक प्रकल्प आहे, तो आदिवासी तरुणांमध्ये नेतृत्व असेल म्हणजे आपण त्यांना एक प्रशिक्षण देतोय, एक कॉन्फिडन्स बुस्टअप होईल त्याप्रमाणे, किंवा त्यांचं लिडरशिप आपण समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. तर असं एक लक्षात येईल. आता मध्य प्रदेशचे खूप सारे या ठिकाणी इनिशिएटिव्ह आहेत.
ते सुद्धा तुम्ही पेजवरती एका पेजवरती आणा, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनला सोपं जाईल. 7-8 असेच न्यूज निघतील, त्याच्या स्कीम्स निघतील, ठीक आहे. आणि मग आपण जर ते परत परत वाचलं, 4-5 वाचलं किंवा थोडंसं लॉजिकने थोडंसं ट्रिक्सने वगैरे वाचलं, तर ते खूप जास्त लक्षात राहतील आणि कन्फ्युजन होणार नाही. ही खास गोष्ट म्हणून, ठीक आहे. एक न्यूज मला आठवते, ती काहीतरी फॉरेस्ट बेस्ड, आय एम नॉट शुअर, ठीक आहे, तुम्ही बघून घेते काय. चला नेक्स्ट. कळते मी काय बोलतो. तर एका पेजवरती तुम्ही बऱ्याच गोष्टी आणल्या तर रिव्हिजनला सोपं जातं. तुम्ही आता मी UP स्टेट बोललो, ओडिशा स्टेट आहे, MP स्टेट आहे किंवा महाराष्ट्राच्या स्टेट आहे, त्यांच्या स्कीम्स वगैरे, तर थोडंसं यहाँ पर ताळमेळ लागतं आपल्याला, रिव्हिजनला सोपं जातं, बऱ्याच गोष्टी काय लागतात. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र मैत्री, म्हणजे मैत्री 2.0 पोर्टल आहे, जे महाराष्ट्राशी आता याच्यात 2 न्यूज सापडतील तुम्हाला. मैत्री 2.0 हे जे पोर्टल आहे तर याच्यात 2 न्यूज सापडतील. एक मैत्री जे पोर्टल आहे ते महाराष्ट्राचं पोर्टल आहे. हे काही नाही, जी उद्योग वगैरे आहेत किंवा गुंतवणूकदार आहेत त्यांना जी परमिशन्स वगैरे असणे किंवा मग भरपूर साऱ्या गोष्टी परवाना वगैरे या गोष्टींसाठी परमिशन्स असेल किंवा मग बऱ्याच गोष्टी, ते सिंगल विंडो डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून काम करते, ठीक आहे. मैत्री रिगार्डिंग ट्रेड आहे, ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट असं लक्षात घ्या. महाराष्ट्र संबंधित मैत्री 2.0 असं आलं तर महाराष्ट्र सरकारचं एक सिंगल विंडो डिजिटल प्लॅटफॉर्म. उद्देश काय? राज्यातील उद्योगांना आणि गुंतवणूकदारांना सुलभ सेवा देणे, याचा उद्देश आहे, ठीक आहे. आणि एक दुसरं मैत्री तुम्हाला सापडेल, क्रॉस इन्क्युबेशन प्रोग्राम, ठीक आहे. मैत्री 2.0 ICAR, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च यांनी ते चालू केलेलं आहे. तर हे भारत आणि ब्राझील, लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. भारत आणि ब्राझील यांच्यातील कृषी तंत्रज्ञान ॲग्रीटेक क्षेत्रातील सहकार्याचा एक भाग, म्हणजे एकमेकांना, म्हणजे जी ॲग्रीटेक आहे, ठीक आहे, भारत आणि ब्राझील यांच्यातील कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याचा एक भाग आहे. म्हणजे कशा प्रकारे एकमेकांचं सहकार्य करून आपण आपलं कृषी उत्पादन जे आहे ते वाढवू शकतो. ते AI साधने वापरून किंवा मग टेक्नॉलॉजी बेस्ड गोष्टी वापरून कशा प्रकारे आपण एकमेकांचं जे आहे सहकार्य करून किंवा त्यांचे काही इनिशिएटिव्ह असतील, आपले काही इनिशिएटिव्ह असतील, ते एकमेकांचं बघून किंवा मग सगळ्या गोष्टी बघून आपण ते अंमलबजावणी करून कशा प्रकारे आपल्या कृषी क्षेत्रामध्ये आपण प्रगती करू शकतो. तर असं एक आहे ते प्लॅटफॉर्म, ठीक आहे. मैत्री 2.0 क्रॉस इन्क्युबेशन प्रोग्राम आहे. मैत्री 2.0 म्हणजे 2, एक मैत्री आलं तर ते रिगार्डिंग महाराष्ट्र संबंधित आलं तर ते उद्योजक वगैरे त्यांना ते सिंगल विंडो म्हणून काम करतात. आणि दुसरं जे आलं तर भारत आणि ब्राझील यांच्यातील कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याचा एक भाग म्हणून, तर ब्राझील हे लक्षात घ्या. आपण नेहमी इस्रायल वगैरे ऐकतो, ठीक आहे, तर ही ब्राझील इथे आहे. ओके, कन्फ्युजन होऊ नका. नेक्स्ट, यानंतर आहे प्रोजेक्ट महादेवा. काय आहे प्रोजेक्ट महादेवा? फोटो बघून कळत असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि हे जो बंदा आहे लिओनेल मेस्सी, या दोघांचा आहे. आणि हा आहे फुटबॉल रिगार्डिंग. नावावरनं प्रोजेक्ट महादेवा हे जे प्रकल्प आहे ते फुटबॉलच्या रिगार्डिंग आहे. प्रोजेक्ट महादेवावर लक्षात येत नाही की नेमकं हे कशाशी रिगार्डिंग आहे, कशा संबंधित कार्यक्रम आहे, पण प्रोजेक्ट महादेव म्हटलं की फुटबॉल रिगार्डिंग आहे. म्हणजे काय करतात तर या उद्देश काय कार्यक्रमाचा की 13 वर्षाखालील खेळाडू जे आहेत, 13 वर्षातील खेळाडू घडवण्यासाठी आपण काय केलंय, 2025 मध्ये सुरू केलं महाराष्ट्र राज्यस्तरीय फुटबॉल उपक्रम आहे. मग आपण काय करतोय, आता उद्घाटन कोणी केलं? लिओनेल मेस्सी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा प्रकल्पाचा शुभारंभ झाला. त्यामध्ये आपण काय करतोय, 60 पोरांना आपण फुटबॉलचं ट्रेनिंग देतोय. त्यामध्ये 30 मुली आणि 30 मुलं आहेत. बाहेरची जी फॉरेनरची आहेत लोक प्रशिक्षक, तर ती त्यांच्या नेतृत्वाखाली आपण त्या पोरांना या ठिकाणी प्रशिक्षित करतोय, आपण प्रशिक्षण देतोय, ठीक आहे. तर असा एक कार्यक्रम आहे प्रोजेक्ट महादेवा. प्रोजेक्ट महादेव म्हटलं की फुटबॉल. ओके, महादेव म्हटलं की लक्षात घ्या थोडंसं. महादेव आजू आहे ना, आजूबाजू एखादा मुलगा आहे किंवा तुमचा मित्र आहे त्याला फुटबॉल खूप आवडतं असं लक्षात घ्या, ते लक्षात राहील तुमच्या. कळतंय? नेक्स्ट, आता हे एक वन लाईनर आहेत 2-3. कर्नाटकाचं जे आहे लोकल इकॉनॉमी एक्सेलरेशन प्रोग्राम नावाचं एक, ठीक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर रिगार्डिंग आहे, इकॉनॉमीला कशा प्रकारे ग्रोथ करतात त्यासाठी लीप नावाचा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला डिरेक्टली कधी येईल
वन लाईनर मध्ये की लीप नावाचा जो प्रोजेक्ट आहे ते कुठल्या राज्याशी संबंधित आहे ते तुम्हाला सांगताना पाहिजे. कर्नाटक हे आहे लीप. ठीक आहे, व्हॉट इज लॉंग फॉर्म लीप? लोकल इकॉनॉमी ऍक्सेलरेटर प्रोग्राम आहे. तर खूप मोठा आहे, 5 वर्षाचा प्रोग्राम आहे, 1000 कोटी इन्व्हेस्टमेंट वगैरे आहे. तर वन लाईनर मध्ये आपण थोडंसं वाचून घ्यायचं. त्यानंतर आहे स्टार्टअप. काय स्टार्टअप? परिसंस्था बळकट करणे, शाळा महाविद्यालयांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि सुरुवातीच्या टप्प्यातील डिफेक्ट स्टार्टअप्सना निधी उपलब्ध करणं, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर रिगार्डिंग आहे. इकॉनॉमीला कशा प्रकारे आपण बूस्टअप करू शकतो त्या हिशोबाने त्या. नंतर जे आहे द वॉक टू द मार्स हे कॅम्पेन. आता हे UAEचं कॅम्पेन आहे, द वॉक टू मार्स. ठीक आहे, म्हणजे राष्ट्राला 54 वर्ष झालीत आणि मग त्या हिशोबानं आपण 54 मिलियन किलोमीटर असं काहीतरी आहे, ते 54 मिलियन किलोमीटर जायचं आहे. त्या हिशोबाने हे कॅम्पेन चालू केलं त्यांनी. कुठलं? वॉक टू मार्स. डिरेक्टली येईल की वॉक टू मार्स हे कॅम्पेन कोणी चालू केलं? तर UAE यांनी चालू केलं, हे लक्षात घ्या. दी वॉक टू मार्स कॅम्पेन. त्यानंतर आहे एक प्रोजेक्ट सन कॅचर आहे, तुम्हाला दिसत नसेल, प्रोजेक्ट सन कॅचर. आणि हे गुगलचं प्रोजेक्ट आहे, गुगलचं रिसर्च आहे त्याचा एक प्रोजेक्ट आहे. म्हणजे याचा उद्देश आहे की आपण पृथ्वीवर येणाऱ्या काळामध्ये सौर ऊर्जेवर चालणारी एक AI बेस्ड डेटा सेंटर किंवा AI बेस्ड जे आहे आपण लॅब चालू करतोय. तर हे सुंदर पिच आहे. गुगलचे तेच आहेत ना का नाही? बघा, कन्फ्युज आहे मी तर, आय एम नॉट शुअर, ते बघून घ्या. तर हे गुगलचं एक आहे प्रोजेक्ट सन कॅचर. ओके, गुगलचं. तर हे वन लाईनर काही गोष्टी या ठिकाणी मी घेण्याचा प्रयत्न केला. ओके, तर आजचा हा टॉपिक इथे संपलेला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर अशी मागच्या लेक्चरमध्ये मी एक 20-30 अशी प्रोग्राम्स घेतली, अभियान घेतली. ठीक आहे, आणि या लेक्चरमध्ये काय 20-30 अशी जर 50-60 प्रोग्राम्स आपण काय एका पेजवरती आणली. अभियानाची वेगळी कॅटेगरी का करावी लागली यासाठी मी तुम्हाला मागचे PYQs दाखवलेत की कशा प्रकारे म्हणजे PYQ येतात. ठीक आहे, त्या 2-3 एक्झाम राज्यसेवा असेल, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, या तिघां एक्झामपैकी एखादी एक्झामला अभियानावरती नक्कीच प्रश्न असतो. आणि असे अभियान विचारतात जे नावावरनं आपल्याला लक्षात येत नाही, ते कुठल्या राज्यानं चालू केलं, त्याची मिनिस्ट्री कुठली आहे. तर हे थोडंसं लक्षपूर्वक बघण्याचा प्रयत्न करा. ओके, तर मागचे लेक्चर बघा, रिव्हिजन करा. आणखीन काही प्रोग्राम्स असतील तर त्या प्रोग्राम्सना या ठिकाणी तुम्ही जर तुम्ही लेक्चर बघत असाल आणि तुम्ही जर एका पेजवरती या प्रोग्रामला, त्या कॅम्पेनना वगैरे तुम्ही जर मांडणी केली असेल किंवा त्या कॅम्पेन जे आहेत या प्रोजेक्ट वगैरे तुम्ही जर एका वहीवरती लिहून काढली असेल, तर आणखीन 1-2 प्रोग्राम्स असतात जे कदाचित माझ्या वाचण्यात आले नसतील. ठीक आहे, किंवा कुठेतरी मिस झाले असतील, तर ते तुम्ही आणखीन त्या पेजवरती आणा. ठीक आहे, तर याच्यामधली प्रोजेक्ट नाही आली तर कदाचित तुम्ही जे वाचले त्याच्यापैकी जर आलं तर ते असं राहून जातं. ठीक आहे, फक्त असं करा. ओके, तर आज आपण इथे थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये एक छोटंसं आणखीन एखादी वेगळ्या कॅटेगरीचं लेक्चर त्या ठिकाणी करता येईल का, त्या हिशोबाने मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये भेटतो. ठीक आहे, चला, धन्यवाद.